गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ्र सकाळच्या तेजोमय वातावरणामध्ये सर्वजण उपासना करूनच श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। समर्थांनी सांगितलंच आहे ना, तुम्ही चांगली कामे करत राहा, कोणी तुम्हाला सन्मान करो अथवा ना करो, तुमचा अंतरात्मा आहे ना तो नेहमी तुमचा सन्मान करेल। समर्थांनी सांगितलंच आहे ना, मनुष्य मात्र जन्म मृत्यूच्या या फेऱ्यामध्ये एवढा अडकतो ना की चांगली कामं करण्यात त्याला रस राहत नाही। कारण त्याच्यापुढे काय असतं बरं? त्याच्यापुढे विषय असतात, कामवासना असते, आणि ही विषय आणि कामवासना जेव्हा येते ना तेव्हा मनुष्याची अधोगतीच होते ना। समर्थांनी सुंदर वर्णन सुद्धा केलेलं आहे। नको वासना विषयी वृत्ती रूपे पदार्थी जडे कामना पूर्व पापे सदा राम निष्काम चिंतित जावा मना कल्पनालेश तोही नसावा। बघा किती सुंदर वर्णन केलेलं आहे। ही समर्थरूपी ही नाव आहे ना, जेव्हा तुम्ही या समर्थरूपी नावेमध्ये बसाल तेव्हा तुमचा प्रवास एवढा सुंदर होईल ना। तुमच्या जीवनामध्ये वासना राहणार नाही, तुमच्या जीवनामध्ये पाप राहणार नाही, कोणता विषयसुद्धा राहणार नाही, फक्त पुण्यात्मा तुमच्या जीवनामध्ये असेल। आणि जेव्हा हा राम तुमच्या जीवनामध्ये येईल ना तेव्हा तुमचं जीवनसुद्धा सुंदर होईल। समर्थांनी हेच सांगितलेलं आहे ना की मनुष्याच्या जीवनामध्ये वासना नकोच आहे। हे विषय आहेत ना ते भक्ती मार्गामध्ये अडथळा निर्माण करत असतात, आणि जेव्हा या विषयांमधून जो मनुष्य वाचतो ना तोच खरा भक्तिवान होतो। म्हणून बघा, जेव्हा आपण उपासनेला बसतो ना तेव्हा आपल्याला एक प्रकारचा कंटाळा येतो। बघा, जेव्हा उपासनेची वेळ होते तेव्हा आपण घाई गडबडीने उपासनेला बसतो, आणि असं आपल्याला वाटू लागतं की कधी उपासना होते। असं तुमच्या बाबतीत सुद्धा घडलेलं असेल। म्हणजे जेव्हा आपण उपासनेला बसलेले नव्हतो तेव्हा आपण फ्रेश होतो, पण जेव्हा आपण उपासनेला बसायची वेळ येते ना तेव्हा कंटाळा येतो। बघा, अहंकार निर्माण होतो, जांभई सुरू होते, झोप यायला लागते। म्हणजे असे वेगवेगळे विषय आहेत ना, ते वेगवेगळे हे अहंकाराचे विषय आहेत, ते आपल्या जीवनामध्ये निर्माण होत असतात, मनामध्ये येत असतात। पण त्यांच्यावर जर विजय मिळवायचा असेल तर त्याला एकच उपाय आहे, भगवंताचं नामस्मरण। किती जरी या विषयांनी मागे मागे येण्याचा प्रयत्न केला ना तरी त्यांच्या समोर आपण नतमस्तक होऊ नये। कारण हे लोभ आहेत ना ते आपल्याला सोडायला बघत नाही, पण भगवंत रूपी नाम आहे ना त्या नामामध्ये ते चकणाचूर होऊन जातात। म्हणजे त्यांचं काही राहतं का बरं? म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जेव्हा आपण लहान होऊ ना तेव्हा हे सर्व घडेल, पण मनुष्य काय करतो बरं? निरूपण जेव्हा सुद्धा ऐकतो ना तेव्हा मनुष्यानं लहान बाळासारखं ऐकावं, पण मनुष्य मात्र मोठा होऊन ऐकतो। जेव्हा आपण मोठं होऊन ऐकतो ना तेव्हा निरूपण कधीच कळत नाही, कारण आपण या भगवंताची लेकरेच आहोत ना। मग या लेकरांनी छोटं होऊन ऐकायला हवं ना, पण मनुष्य तसा करतो का बरं? कधीच करत नाही। परत संसाराच्या दुःखामध्ये तो अडकतो,
पण जेव्हा लहान होऊन तुम्ही सर्व काही कार्य कराल ना, श्रवण कराल, उपासना कराल, तेव्हा भगवंताची प्रचितीसुद्धा आल्याशिवाय राहणार नाही. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, ऐरावती रत्न थोर, त्याशी अंकुशाचा मार. म्हणजे हे लहानपण आहे ना, माझ्यासोबत तू कायमचं ठेव. जेव्हा हे लहानपण बघा, हे तुकाराम महाराजांनी सुंदर लिखाण केलेलं आहे. आणि हे लिखाण आहे ना, आपल्या जीवनाचा एक भागच आहे ना. समर्थांनी सांगितलेलं आहे, काही माणसं आहेत ना, नामस्मरण नक्कीच करत असतात, पण तरीसुद्धा नामस्मरणामध्ये त्यांना अहंकार होतो. नामस्मरण माझ्यासारखं कोणी करत नाही, मीच खरा भगवंताचा भक्त आहे. बघा, मनुष्याला अहंकार कशामध्ये होईल ना, आणि कधी तो रसातळाला जाईल हे अजिबात त्याला कळत नाही. कारण हे विषय पापकर्म आहेत ना, कधी त्याच्या मनामध्ये येऊन जातील हे सांगता येत नाही. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, तुम्ही जेव्हा उपासना करता, तुम्ही जेव्हा श्रवण करता, तुम्ही जेव्हा वेगवेगळे नियम पाळता ना, तेव्हा या अहंकाराला बाजूला ठेवायला हवं. पण मनुष्य मात्र हे विसरून जातो. स्वतः नारद मुनींना सुद्धा अहंकार झाला. म्हणजे देवर्षी नारद मुनी हे भगवान विष्णूंचे परमभक्तच ना, ते सदैव नामस्मरण करत असत. एकदा बघा, त्यांच्या मनामध्ये आलं की मी सदैव देवाचं नामस्मरण करतो, त्या अर्थी सर्वश्रेष्ठ भक्त मीच असणार आहे. ही गोष्ट आहे ना, देवापासून कशी लपणार बरं. एकदा देवानंच नारदांना विचारलं, माझा सर्वश्रेष्ठ भक्त कोण आहे बरं. नारद मुनी म्हणाले, मीच आहे देवा. देवानं सांगितलं की नाही, पृथ्वीवरच्या एका छोट्या गावामध्ये एक शेतकरी आहे, तो तुझ्यापेक्षा श्रेष्ठ भक्त आहे. नारदाला सुद्धा आश्चर्य वाटलं की ते गुप्त रूपाने त्या गावामध्ये येऊन शेतकऱ्याच्या त्या साऱ्या दिनक्रमाचं निरीक्षण करू लागले. शेतकरी रोज काय करतो, रोज कशा प्रकारे बोलतो, त्याचं वागणं कसं आहे, पहाटे लवकर उठतो की नाही, आंघोळ करतो की नाही. बघा, तो शेतकरी होता. शेतकरी पहाटे लवकर उठायचा, आंघोळ करून नदीकाठच्या देवळामध्ये जायचा, देवाला 2 फुले वाहून यायचा. मग दिवसभर तो कामामध्ये मग्न असे. पाणी भरणं, अंगण झाडून काढणं, तुळशीला पाणी घालणं, बैलांना चारा पाणी करणं, गोठ्याची स्वच्छता करणं. मग बायकोनं केलेली भाकरी बांधून घेऊन शेतामध्ये जाई आणि दिवसभर कष्ट करे. परत संध्याकाळी घरी आल्यावर त्याचं काही ना काही काम चालतच असे. पण हे सगळं काम करताना तोंडाने नामस्मरण करत असे. असं एक त्याचं कामसुद्धा नव्हतं की त्या कामामध्ये भगवंताला तो आठवत नसे. प्रत्येक कामामध्ये भगवंताची आठवण झाल्याशिवाय त्याचं ते काम पुढे जात नसत. ते पाहून नारद भगवान विष्णूंकडे जाऊन म्हणाले, तुमचं म्हणणं आहे ना, काही खरं वाटत नाही. तो शेतकरी नामस्मरण करतो खरा, पण त्याचे सारं लक्ष दिवसभराच्या घरच्या कामांमध्ये असतं. देवाने नारदास म्हटलं, तुझ्या प्रश्नाचं मी नंतर उत्तर देतो. आधी एक काम कर, तेलाने काठोकाठ भरलेली वाटी भगवान शंकराकडे नेऊन दे. पण लक्ष दे की थेंबभर सुद्धा तेल सांडता कामा नये. ते काम आहे ना, काही नारद ऋषींना अवघड वाटलं नाही. त्यांना वाटलं की मी ही तेलाची वाटी लगेच घेऊन जाईल. ही तेलाची वाटी लगेच शंकराकडे पोचवून आले आणि आल्यावर देवाला सांगितलं की एक थेंबसुद्धा सांडलेला नाही. देवाने विचारलं, पण जाता येता माझं नामस्मरण केलं की नाही बरं. बघा, भगवंत लीला आहे ना, भगवंत लीला आगाधच आहे ना. नारद म्हणाले, हे कसं शक्य होतं बरं. माझं सगळं लक्ष त्या तेलाकडं होतं. थोडं जरी दुर्लक्ष झालं असतं तर ते तेल सांडलं असतं ना. देवानं विचारलं, मग आता तूच सांग,
रात्रंदिवस घरातले सगळे कामं करत राहून तो माझं नामस्मरण चुकत नाही, तू मात्र छोटं काम करताना मला विसरलास. मग माझा श्रेष्ठ भक्त कोण आहे बरं? बघा, समर्थांनी सांगितलेलं आहे ना, याचं तात्पर्य काय आहे बरं? देव कधीही कामधंदा सोडून आपली भक्ती करायला सांगत नाही. कर्म करत राहून फक्त नामस्मरणातून परमार्थ साधता येतो ना. पण आपलं मात्र वेडवाकडं असतं. आपण जेव्हा वेळ काढतो तेव्हा फक्त आपण भक्ती करतो. भगवंताला असं समजतो की माझ्याशिवाय तुझा भक्त दुसरा कोणी नाही. आपण मोठा भरपूर गंध लावतो, वेगवेगळ्या प्रकारचे आभूषण घालतो. म्हणजे का बरं? म्हणजे लोकांना दिसावं की हा भक्तिमार्ग करतो, लोकांना वाटावं का माझ्यासारखा कोणीच नाही. पण हा मीपणा आहे ना, तो कधीतरी आपण काढून टाकायला हवा. आणि हा मीपणा आहे त्याची जागा नम्रपणा घेईल ना, नम्रता घेईल. तेव्हा तुझ्या जीवनामध्ये खरा परमार्थ तुला घडेल, तेव्हा खरा भगवंताचा तू भक्त होशील. तसा होशील का बरं? म्हणून काम क्रोध हे विकार आहेत ना, तुझ्या जीवनामधून निघायला हवे. पण जोपर्यंत ही वासना तुझ्या जीवनामधून जात नाही ना, तोपर्यंत काही खरं नाही. तुकाराम महाराजांनी सुद्धा सुंदर वर्णन केलेलं आहे. आपल्या अभंगामध्ये ते म्हणतात की हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची, ठेविळे आनंदे तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. म्हणजे काय बरं? म्हणजे ही संसारातील माया आहे ना, ती देवाला अर्पण करायला हवी. हीच थोर भक्ती आहे ना, आणि हीच भक्ती देवाला आवडते. म्हणजे अनंताने संसारामध्ये जसे ठेवलं आहे ना, तसंच राहावं आणि चित्तामध्ये समाधान असायला हवं. जर संसारामध्ये एखाद्या गोष्टीची हानी झाली ना आणि त्याचा उद्वेग वाटला तर त्यामुळे वेगवेगळे दुःख प्राप्त होतील. आणि जसे संचित असेल ना तसेच भोग भोगले पाहिजेत. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात ना, त्यामुळं संसाराचा योगक्षमेचा भार आहे तो देवावर घालावा आणि संसार देवाच्या चरणावर वाहून देवा. पण आपण असं करतो का बरं? आपण संसाराला चिकटून राहतो. पण समर्थांनी आपल्याला संसार सोडायला सांगितलं आहे का? नाही ना. संसारामध्ये राहूनच आपण हे करायचं आहे, संसारामध्ये राहूनच आपण भक्ती करायची आहे. पण आपण मात्र एका पाठोपाठ लागतो. आपण संसार चालू ठेवतो, भगवंताच्या नामस्मरणाकडे लक्ष देत नाही. जेव्हा संसारामध्ये जेव्हा दुःख येतं ना, तेव्हा भगवंताच्या नामस्मरणाची गवसणी घालतो. मग ते बघा, कधीतरी नामस्मरण करणं आणि रोज करणं यात फरकच आहे ना. म्हणून नामस्मरण मनुष्यानं प्रत्येक कामामध्ये केलं पाहिजे. पण जोपर्यंत हे मनुष्याला कळत नाही ना, तोपर्यंत मनुष्याची अधोगती थांबेल का बरं? कधीच थांबणार नाही. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, तुझे कर्म आहेत ना, तुझे कर्मश्रेष्ठ व्हायला हवे. जोपर्यंत तुझे कर्मश्रेष्ठ होत नाही ना, तोपर्यंत तुला अधोगतीपासून कोणी वाचू शकत नाही. बघा, एका अभंगामध्ये सुंदर वर्णन आलेलं आहे. जगी जीवनाचे सार, घ्यावे जाणूनी सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. म्हणजे या जीवनाचं सार आहे ना, प्रत्येक मनुष्यानं जाणून घ्यायला हवं. आपण या जीवनामध्ये जन्माला आलेलो आहोत. आपण का आलेलो आहोत? भगवंतानं या आयुष्यामध्ये आपल्याला पाठवलेलं आहे ना, या कलियुगामध्ये आपल्याला पाठवलेलं आहे. तर आपण कशासाठी आलो आहोत? का फक्त काम करायचं, संसार चालवायचा, पैसा कमवायचा आणि परत मारायचं, एवढंच आपलं काम आहे का? समर्थांनी सांगितलेलं आहे ना. म्हणजे कधी कधी मनुष्य आहे ना, क्षणिक सुखासाठी बघा कुणाच्या नीतिभ्रष्टसुद्धा होत असतो. कुणी जीवन त्यागतो, कुणी दुःख आहे ना, दुःख समोरच्याला देतो. मग आपल्या जीवनाचं फळ आहे ना, ते योग्य आपल्याला मिळेल का बरं? म्हणून हे क्षणिक सुख आहे ना, याला तू विसरायला हवं.
जेव्हा तुला हे क्षणिक सुख आहे ना, तुला दुःख दारिद्र्य तुझ्या समोर निर्माण होईल ना, तेव्हा हे क्षणिक सुखाच्या पाठीमागे लागू नको. जेव्हा तुझ्या जीवनामध्ये सुख निर्माण असेल तेव्हा तू भगवंताची आठवण करायला हवी. पण मनुष्य मात्र अशा वेळी भगवंताला विसरतो आणि दुःखावेळी भगवंताला जवळ करतो. पण तरीसुद्धा हे दैव तेवढं भोळं आहे ना. माझी सद्गुरू आई आहे, ही सद्गुरू आई या भक्ताला कधीच निराश करत नाही, तरीसुद्धा मदत करत असते. पण ती कायमची मदत असते का? परत तुझ्या जीवनामध्ये दुःख येतं. पण समर्थांनी सांगितलेलं आहे, जर तू निरंतर भक्तिमार्गामध्ये असशील, उपासनेमध्ये असशील, श्रवणामध्ये असशील, तर तुझ्या जीवनामध्ये जरी दुःख आलं ना तरी त्याची तीव्रता कमी असेल. म्हणून तू उपासनेमध्ये राहायला हवा. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, भगवंताकडे काही मागावं हे जेव्हा मनुष्याला माहीत होईल ना, तेव्हा मनुष्य सर्वात सुखी प्राणी होईल. पण भगवंताकडे मनुष्य जे मागायचं आहे ना, ते सर्व काही विसरून जातो आणि भलतंच मागतो. ते काय मागतो म्हटलं? ते मागतो ते धन, पैसा, गाडी, बंगला, या सर्व गोष्टी मागतो. बघा, समर्थांनी सांगितलेलं आहे ना, मनुष्यानं मागावं ना, फक्त दान मागावं. ते कोणतं मागावं बरं? बघा, एक सुंदर रचना आहे. मागतो मी पांडुरंगा फक्त एक दान, मिळे जाण मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान. मिळे जाण मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान. बघा, किती सुंदर रचना आहे. भगवंतांनी सांगितलेलं आहे ना की मनुष्याने हे दान मागायला हवं की समोरच्याकडून मुक्ती, भगवंताकडून मुक्ती हवी असेल ना तर तेच ज्ञान मला हवं. पण मनुष्य मात्र या मुक्तीकडे लक्ष देतो का बरं? सद्गुण विचारांकडे लक्ष देतो का बरं? कधीच देत नाही. तरुणपणा आलो की तो गर्व करायला लागतो. जे हवं नाही ना ते तो करायला लागतो. हवं नाही ते पाहायला लागतो. हवं नाही ते करायला लागतो. हवं नाही ते बोलायला लागतो. मग वडीलधाऱ्या माणसांचा अपमान केला तर स्वतःचा सुद्धा अपमानच होतो ना. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, तुझ्या मनामध्ये जोपर्यंत भाव नाही ना तोपर्यंत भगवंत कधीच पावणार नाही. म्हणजे म्हणे नाही भाव म्हणे देवा मला पाव, पण अशाने देव भेटेल का बरं? कधीच नाही. म्हणजे देव तुम्हाला बाजारचा भाजीपाला वाटला का? नाही ना. म्हणून मनामध्ये भाव असायला हवा. आणि हा भाव आहे ना अंतःकरणामध्ये जोपर्यंत जात नाही तोपर्यंत तुम्हाला सद्गुरू आईची कृपासुद्धा होणार नाही. कधीकधी आपण म्हणतो की माझ्या जीवनामध्ये सतत दुःख का येतं? तर तुम्ही अंतःकरणातून भक्तिमार्ग करत नाही. तुम्ही अंतःकरणातून जरी भक्तिमार्ग केला ना आणि दुःख आलं लगेच आपण भगवंताला दोष देतो. पण असं कधी मानत नाही की भगवंता तुमच्या कृपेनं माझ्या दुःखाचं निवारण आहे ना ते व्यवस्थित होत आहे. म्हणजे आपण पॉझिटिव्हली कधी राहत नाही. कारण समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जे तुम्हाला जे दुःख येतं त्याची तीव्रता भरपूर प्रमाणात होती, पण तुमचं सर्वात मोठं संकल्प भाव आहे ना, तुमचे सर्वात मोठे नशीब आहेत. तुम्ही पूर्वजन्मीच्या पुण्याईनं या भक्तिमार्गामध्ये आलात आणि या भक्तिमार्गामध्ये आहात ना. आत्तापर्यंत तुमचा मृत्यूसुद्धा झालेला असता, पण या भक्तिमार्गाने तुम्हाला वाचवलेलं आहे. म्हणून भगवंताला दोष देत जाऊ नकोस. कारण एक दिवस तू होतास कसा, आता झालायस कसा. कधीतरी या गोष्टीकडे तू लक्ष द्यायला हवं. समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जेव्हा मनुष्य दुःखामधून निसटतो, दुःखामधून सुखाकडे जातो ना, तेव्हा भगवंताला तो विसरून जातो. पण एका अभंगामध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे ना, केशवा माधवा
तुझ्या नामात रे गोडवा, तुझ्या सारखा तूच देवा, तुला कुणाचा नाही हेवा. वेळोवेळी संकटातुनी काढीशी माधवा, केशवा माधवा, तुझ्या नामात रे गोडवा. बघा, भगवंताच्या नामामध्ये एवढा गोडवा आहे ना, की जेव्हा भगवंताचं तू नामस्मरण करशील, तेव्हा तुला देव एका क्षणामधून दुःखाच्या कचाट्यातून तुला सुखाकडे घेऊन जाईल. पण तुझ्या नामस्मरणामध्ये, तुझ्या या वैखरीमध्ये नामस्मरण यायला हवं. पण मनुष्याच्या येतं का बरं? म्हणूनच सुखामध्ये जेव्हा तू नामस्मरण करशील ना, त्याचा फायदा तुला दुःखामध्ये होणार आहे. म्हणून दुःखामध्ये असशील तरच तू नामस्मरण करतोस. मग तुझ्या जवळ भगवंत राहील का बरं? भगवंताची कृपादृष्टी तुझ्यावर पडेल का बरं? म्हणून प्रत्येकाने एक गोष्ट लक्षात ठेवा, भगवंत आहे ना, कधीच भक्ताचं वाईट करत नाही. प्रत्येक दुःखामध्ये काही ना काही असतं की त्याच्यामधून आपण नवीन काहीतरी शिकायचं असतं. पण हे मनुष्याच्या लक्षात येतं का बरं? पण जो श्रवण करतो ना, उपासनेमध्ये आहे, तो सर्व काही जाणतो. म्हणून दर निरूपणामध्ये सांगितलं जातं की आपण उपासना करायला हवी, श्रवणामध्ये राहायला हवं. पण काही माणसं आहेत ना, काही भक्त आहेत, त्याकडे दुर्लक्ष करत आहेत, ब्रह्ममुहूर्तावर उपासना करत नाही आणि परत रडगाणं सुरूच ठेवतात. म्हणून काही नियम आपणसुद्धा पाळायला हवे. आपण ब्रह्ममुहूर्तावर उपासना का बरं अजून करत नाही? कधीतरी या गोष्टीचं कोडा आहे ना, तुम्हाला एक ना एक दिवस तुमच्या जीवनामध्ये एवढं दुःख येईल ना, की तुम्ही स्वतः ब्रह्ममुहूर्तावर उपासना करायला सुरुवात कराल. म्हणजे आतासुद्धा तुमच्या जीवनात दुःख कमी आहे का? म्हणून कधीतरी आहे ना, सुखाकडे जायचं असेल तर कोणती तरी गाडी सोडावी लागते, कोणती तरी गाडी सोडून दुसऱ्या गाडीमध्ये बसावं लागतं. म्हणून तुमच्या जीवनामध्ये सुख हवं असेल ना, तर ब्रह्ममुहूर्तावर उठा. आणि ब्रह्ममुहूर्तावर उठाल ना, बघा तुमचं जीवनसुद्धा सुंदर होईल. तुमच्या जीवनामध्ये एक गती निर्माण होईल. तुमच्याकडे पैशाची कणकण भासत असेल तर पैसासुद्धा तुम्हाला चिकटला जाईल. कारण हे ब्रह्ममुहूर्ताचं सत्य आहे ना, ते शास्त्रामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, देवतांनी सुद्धा सांगितलेलं आहे. कारण ब्रह्ममुहूर्ताचा विहार आहे ना, पूर्ण चराचरामध्ये भगवंत चालवत असतो. पूर्ण चराचरामध्ये भगवंत विहार करत असतो. आता तुमच्या मनामध्ये हा सुद्धा प्रश्न निर्माण झालेला असेल, मग भगवंत ब्रह्ममुहूर्तावरच फिरत असतात का? बाकीचा पूर्ण दिवस का झोपलेले असतात का? पण नाही ना, भगवंताचा हा अंश आहे ना, एक सेकंडसुद्धा बाजूला होत नाही. प्रत्येक सेकंद आपल्यासोबत असतो. म्हणून आपण जिवंत आहोत ना. नाहीतर ऑक्सिजन कधी भगवंत काढून घेतला असता तर कळालं असतं का? म्हणजे याचा अर्थ भगवंत झोपतो का बरं? कधीच नाही ना. म्हणून ही भगवंताची लीला आहे ना, आपल्या प्रत्येक मनुष्यावर परिणाम करत असते. म्हणून त्यासाठी आपल्यावर जर कवच असेल, या उपासनेचं कवच असेल, तर ब्रह्ममुहूर्तावर उठणं गरजेचं आहे. आणि जो ब्रह्ममुहूर्तावर उठत नाहीत ना, त्याला आजारसुद्धा जडले जातात. त्याच्या जीवनामध्ये निरंतर सुखसुद्धा टिकत नाही. म्हणून ब्रह्ममुहूर्तावर उठायची सुरुवात करा. ब्रह्ममुहूर्त तुमचे नशीब चमकवेल. म्हणून पुन्हा पुन्हा सांगणं आहे, कधीतरी हा भक्त ऐकेल ना, हे भगवंत या आशेमध्ये आहे. पण हा भक्त ऐकायला तयार नाही. किती वेळा सांगून झालं तरी ब्रह्ममुहूर्तावर उठत नाही. कधीतरी कामं बाजूला ठेवा, पण ब्रह्ममुहूर्तावर उठा. ब्रह्ममुहूर्त तुमचे नशीब चमकवणार आहे. म्हणून लक्षात ठेवा, ब्रह्ममुहूर्तावर जेव्हा उठायची सुरुवात कराल ना,
समजा तुमचे नशीब चमकतील। जीवनातले राग रुसवे फुगवे सोडून द्या। माणसानं माणसाशी प्रेमाने वागा, प्रेमाने भक्ती करा, दुसऱ्याची इज्जत करायला शिका, लहान्यांनी वडीलधाऱ्या माणसांना मान द्यायला शिका। तुमच्या जीवनाचं कल्याणच होईल। जय जय रघुवीर समर्थ।